नमस्कार मैत्रिणींनो, स्वयंपाकघरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत भरलेली भेंडी. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर भरल्या भेंडीसाठी लागणारं साहित्य बघूया. ही बघा 1/2 किलो भेंडी आहे. मी काल रात्रीच धुवून स्वच्छ सुकत ठेवली होती, कारण भेंडी कधी पण पूर्ण सुकलेली हवी, जरा पण त्याला पाणी नको, नाही तर बुळबुळीत होते. आणि जर तुम्हाला घाई असेल तर तुम्ही कपड्याने पुसून घ्या मग स्वच्छ. इथे मसाले बघू आपण. ओलं खोबरं आहे अर्धी वाटी, छोटी अर्धी वाटी आहे. छोटी अर्धी वाटी दाण्याचं कूट, चवीपुरतं मीठ, धनाजिरा पावडर, हळद, मसाला आणि ही मिरची पावडर. आणि हे आहे आमचूर पावडर. आमचूर पावडर वापराच तुम्ही, त्याला टेस्ट पण मस्त येते आणि भेंडी बुळबुळीत पण नाही होणार. तर आता भेंडी कापायची कशी ते आपण बघू. तर हे बघा, भेंडीचं हे वरचं टोक खालचं टोक कापून घ्यायचं आणि त्याचे असे मधून 2 तुकडे करायचे आणि अशी भेंडी उभी चिरून घ्या, म्हणजे तुम्हाला याच्यात मसाला भरता येईल. हे बघा, अशी पूर्ण नका चिरू, हे बघा इथपर्यंत चिरा 3/4, आणि जे आपल्याला ह्याच्यात मसाला भरता येईल. तर अशा रीतीने आपण पूर्ण भेंडी कापून घेऊ. तर ही बघा आपली भेंडी पूर्ण कापून झाली आहे. आता हे जे आपण सगळे मसाले घेतले होते ना, ते आपण सगळे मिक्स करून घेऊया. हे बघा मसाले मिक्स झाले. हे बघा हे असे कोरडे कोरडे होतात ना, तर त्याचं बाइंडिंग येण्यासाठी आपण त्याच्यात 1 चमचा तेल ॲड करूया. तर हे बघा सगळे मसाले आपले व्यवस्थित मिक्स झाले आहेत, तेल पण व्यवस्थित कोट झालं आहे. आता आपण भेंडी भरायला सुरुवात करूया. हे बघा ही भेंडी आहे ना, त्याच्यात तुम्हाला मसाला असा दाबून भरायचा आहे. हे बघा असं दाबून दाबून भरा आणि साईडला ठेवा. असं करून आपण एक एक भेंडी भरून घेऊया. हे बघा आपली पूर्ण भेंडी भरून झाली आहे. एवढा मसाला शिल्लक राहिला आहे. इथे पॅनमध्ये तेल ठेवलं आहे तापत. जरा थोडं ह्याच्यात तेल जास्त वापरायला लागेल, कारण आपल्याला भेंडी फ्राय करायची आहे. तेल तापलं की हा जो शिल्लक राहिलेला मसाला आहे तो घालून घेऊया आपण. हा मसाला परतून झाला की गॅस बारीक करा आणि एक एक भेंडी ह्या पॅनमध्ये ठेवून द्या अलगद हाताने. अलगद हाताने ठेवा, म्हणजे मसाला बाहेर नाही येणार. तर हे बघा सगळी भेंडी आता आपली पॅनमध्ये ठेवून झाली आहे. ती आता 2 मिनटं अशीच राहू दे. 2 मिनिटांनी आपण तिला परतूया. हे बघा 2 मिनटं झाली आहेत. आता आपण ही सगळी व्यवस्थित भेंडी परतून घेऊया. अलगद हाताने परता, नाही तर मसाला सगळा बाहेर येईल. तर हे बघा 10 मिनटं झाली आहेत. मी अजिबात झाकण नाही ठेवलं. आता झाली आपली भेंडी, शिजली आहे. आता आपण गॅस बंद करूया. तर हे बघा मैत्रिणींनो, आपली भरली भेंडी तयार झाली आहे. एकदम चमचमीत दिसत आहे, मस्त सुगंध सुटला आहे. नक्की ट्राय करून बघा. रेसिपीला लाईक करा, तुमच्या इतर मैत्रिणींबरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.